काढावा लागणार आहे आणि तो मी काढणार आहे, हा याचा मला पूर्ण आत्मविश्वास आहे आणि तो निघेल. जरा वेळ लागेल पण मी त्याचं पूर्ण प्लॅनिंग करेल. आता बघा मैत्रिणींनो, आपल्याजवळ जर जून या महिन्यात जर आपली टेट किंवा केवीची एक्झाम असेल तर आपल्याला आता त्याचं वेळापत्रक बनवावं लागेल, कारण आपल्याजवळ 2 महिने राहू शकतात किंवा 3 महिने. आता करू ते तर करायचंच नाही. सध्या आपण काय करायचं, आता आपल्याला 2-3 पेपर द्यायचे आहेत आपले, तर आता माझे मॅथ आणि रिझनिंगचे कॉमन टॉपिक काढणार आहे आणि असे कॉमन टॉपिक काढायचे की जे KVS मध्ये पण असतात आणि टेटमध्ये पण असतात आणि त्याचा मग आपण अभ्यास सुरू करायचा. त्यानंतर मग NCERT वाचणं मी माझं चालू केलेलं आहे. NCERT मी जे आपलं ॲप असते दिशा आहे, तर मी जे ऑनलाईन की समजा मला आता काही नवीन राज्य हा टॉपिक क्लिअर करायचा आहे किंवा मग रिझनिंगचा कुठला टॉपिक क्लिअर करायचा, नागपूरचा क्लिअर करायचा आहे किंवा मग जे तात्विक नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत आहात? आणि कसा सुरू आहे तुमचा अभ्यास? कारण लवकरच KVSची पण भरतीची नोटिफिकेशन येणार आहे, टेटचं पण येणार आहे आणि त्यामुळे आता अभ्यासाला लागा. तर बघा मैत्रिणींनो, मला मनापासून मी तुमची माफी मागते आणि मला माफ करा. मी तुम्हाला म्हटलं होतं की मी लाईव्ह पोस्ट टाकेल, पण मी अगोदर मागे पण मी लाईव्ह घेतले होते, तेव्हा मी 2-3 दिवस रुटीन करून बघितलं माझं, कारण माझा मुलगा 5 वर्षाचा आहे आणि मग मी 2-3 दिवस रुटीन करून बघितलं. तेव्हा तो झोपत होता शांत मी उठून आल्यानंतर. पण आता काय होते, मी जशी अभ्यासाला येते ना, तो 15 मिनिटं किंवा मग परत 20 मिनिटांनंतर लगेच आवाज देतो, मम्मा तू इकडे ये. त्यामुळे माझे 10 मिनिटं तिथे जातात, परत अभ्यासाला येतो. त्यामुळे माझं जरा 1-2 तासाचं जे रुटीन असतं ना सकाळचं, ते जाण्या येण्यातच जातं. म्हणजे परत त्याच्याजवळ जाते, परत येते, जाते येते, त्यामुळे जरा जबलिंग होते. त्यामुळे कसं लाईव्ह जर घेतला तर मी इथे माझ्या ह्या जो अभ्यासाचा टेबल आहे इथे कमी बसेल आणि 15 मिनिटं तुम्हाला दिसेल, 15 मिनिटं तिकडे जाईल, 15 मिनिटं इथे दिसेल, त्यामुळे मार्ग निघत नाही आहे. जरा हे रुटीन व्यवस्थित आलं की लवकरच आपण लाईव्ह घेऊन सुरू करू. त्यामुळे खरंच मनापासून माफी मागते. मला पण खूप फील होतंय, पण माझा जो पर्याय नाही दुसरा, कारण मुलगा छोटा आहे, तो सकाळी उठत आहे जरा आणि आत्ता व्हिडिओ पण टाकणं होत नाही आहे, कारण माझं MAचं असाइनमेंट लिहिणं सुरू आहे. त्यामुळे मला माझे असाइनमेंट सबमिशन करायचं आहे. माझे जून महिन्यात MA सेकंड इयरचे पेपर आहे, जून महिन्यात आपली टेटची एक्झाम राहील, जून महिन्यात आपलं KVSचं पण होऊ शकते, RRBची एक्झाम, आणि या सगळ्यांमधून जबाबदाऱ्या, घरची कामं, त्यामुळे जरा शूट करणं होत नाही आहे. तरी मी प्रयत्न करेल की यातून कसा मार्ग काढायचा. त्यामुळे आणखी एकदा तुम्हाला मनापासून माफी मागते. तर बघा मैत्रिणींनो, आता कितीही संकट आली, कितीही काही झालं तरी आपल्याला मार्ग काढावा लागेल आणि हा मार्ग आपल्याला स्वतःचा शोधून काढावा लागणार आहे आणि तो मी काढणार आहे, हा याचा मला पूर्ण आत्मविश्वास आहे आणि तो निघेल. जरा वेळ लागेल पण मी त्याचं पूर्ण प्लॅनिंग करेल. आता बघा मैत्रिणींनो, आपल्याजवळ जर जून या महिन्यात जर आपली टेट किंवा KVSची एक्झाम असेल तर आपल्याला आता त्याचं वेळापत्रक बनवावं लागेल, कारण आपल्याजवळ 2 महिने राहू शकतात किंवा 3 महिने. आता कधी एक्झाम राहील त्यावर डिपेंड आहे, अजून आपल्याला काहीच माहिती नाही. तर मी काय सांगू शकतो तुम्हाला, बघा आता आपण काय करायचं, KVSचं नोटिफिकेशन येऊ शकतं ना, तर सध्या आपण NCERTवर भर देऊया, कारण NCERTचे प्रश्न येतात. त्यामुळे मॅथ रिझनिंग आपल्याला टेटला पण असतं, KVSला पण असतं, त्यामुळे मॅथ रिझनिंगला पकडा, कारण अजून कुठल्याही परीक्षेचं असं ऑफिशियल नोटिफिकेशन की या तारखेला तुमची एक्झाम आहे किंवा फॉर्म भरा हे आलेले नाही आहे. त्यामुळे असं त्यावर तर डिपेंड राहायचंच नाही की नोटिफिकेशन होते तेव्हा अभ्यास करू, ते तर करायचंच नाही. सध्या आपण काय करायचं, आता आपल्याला 2-3 पेपर द्यायचे आहेत आपले, तर कॉमन सब्जेक्ट पकडूया. तर मी काय करणार आहे, आता मी टार्गेट ठरवून घेते माझे, मी ठरवलेच आहे पण तुमच्यासोबत शेअर करते. तर मी काय करणार आहे, आता माझे मॅथ आणि रिझनिंगचे कॉमन टॉपिक काढणार आहे आणि असे कॉमन टॉपिक काढायचे की जे KVS मध्ये पण असतात आणि टेटमध्ये पण असतात आणि त्याचा मग आपण अभ्यास सुरू करायचा. त्यानंतर मग NCERT वाचणं मी माझं चालू केलेलं आहे. NCERT मी जे आपलं ॲप असते दिशा ॲप किंवा मग आपले अध्ययन मंत्र रोहित सर किंवा सचिन सर हे छान आपल्याला NCERT समजावून सांगतात आणि आपण CTETमध्ये NCERTचा अभ्यास केलेला असतो. मी मागील KVSची परीक्षा दिली होती, त्यात पण NCERTचा अभ्यास केलेला आहे. त्यामुळे कसं NCERTला खूप महत्त्व आहे. आणि आता आपली राहिलं पाठ्यपुस्तकाचं इकडचं म्हणजे कुठलं टेटचं, तर त्याला पण खूप महत्त्व आहे. ते आपल्या महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक असं ॲप आहे एक प्ले स्टोअरवर, तिथे आपल्याला त्याची पुस्तकं मिळतात. तर हा जो अभ्यास आहे ना, हा सुरू करून द्या तुम्ही आता तुमचा. आणि आत्ता मी कुठली टेस्ट घेणार आहे, तर मी जे ऑनलाईन अभ्यास म्हणून रायझिंग टीचर या सरांची टेस्ट आहे. ते नेहमी सांगतात की तुम्ही ऑनलाईन अभ्यास हे ॲप आहे त्याहून टेस्ट घ्या, तर ती टेस्ट मी जॉईन करते, लवकरच करेल, या 8 दिवसात करेल आणि जेव्हा करेल तेव्हा नक्की तुम्हाला सांगेल. आणि क्लास मला विचारण्यात येत आहे की ताई तू क्लास जॉईन करते का, तर सध्या मी कुठलाही क्लास जॉईन करत नाही. तर मला सांगा मैत्रिणींनो, क्लास जॉईन करून आपल्याला
हाच अभ्यास करायला आपल्याला भरपूर वेळ जातोय. आणि जर आपण क्लास जॉईन केला तर त्याचे 1-1 तासाचे लेक्चर असतात, लाईव्ह लेक्चर्स असतात आणि ते जर आपले अटेंड करणं झालं नाही तर आपला सेल्फ कॉन्फिडन्स लो होतो. करायला हरकत नाही, ज्यांच्याजवळ वेळ असेल ते करू शकतात, पण मला असं वाटते की तो जेवढा वेळ आपण म्हणजे यूट्यूबवर जे आपले फ्री लेक्चर्स असतात किंवा मग तो टॉपिक असतो जो आपल्याला आपले वीक पॉईंट असतात, आपण प्रिव्हियस इयर सोडवतो आणि ते वीक पॉईंट आपण मग क्लिअर करायचे की माझे कुठले वीक पॉईंट आहे, टेटचे, KVHचे, RRBचे, आणि ते वीक पॉईंट असे लिहून काढायचे, 1-1 मार्क करत जायचं पेनानी. त्याने काय होतं माहिती आहे का, एक पॉईंट समजा आपला कुठलाही असो, की समजा मला आता काही नवीन राज्य हा टॉपिक क्लिअर करायचा आहे किंवा मग रिझनिंगचा कुठला टॉपिक क्लिअर करायचा, व्हेन आकृत्या क्लिअर करायच्या आहे किंवा मग जे तात्विक कारणे असतात ते क्लिअर करायचं, तो माझा वीक पॉईंट आहे. तर त्यासाठी मला काय करावं लागेल, तात्विक कारणे असे हेडिंग देऊन ठेवायचं आणि मी हा टॉपिक या दिवशी कंप्लीट करणार आहे. आता मी हे माझं टार्गेट बनवते, नाही मी तुमच्यासोबत असं आपल्या थंबनेलमध्ये पण करत जाईल, म्हणजे तुम्हाला पण लक्षात येईल की हा तर हे माझे वीक पॉईंट आहे, तुम्ही तुमचे वीक पॉईंट शोधा. त्यामुळे काय होतं, वीक पॉईंट आपण आपली क्लिअर करायला सुरुवात करून, कारण आता जास्त वेळ नाही आहे. तर असं छान, आता मी तुम्हाला एक्झाम्पल सांगते. नवीन राज्य हा माझा वीक पॉईंट आहे. तर ते मला करायचं आहे. त्याची स्थापना कधी झाली, कुठले नवीन राज्य आहेत, ते सगळं क्लिअर करायचं. क्षेत्रफळ कुठलं क्लिअर करायचं, एक एक्झाम्पल सांगते मी तुम्हाला. तर तसं करायचं. त्यामुळे काय होतं, मग आपला टॉपिक पण क्लिअर होतो, आपला अभ्यास पण होतो, कॉन्फिडन्स पण वाढतो. आता क्लासमध्ये आपल्याला डायरेक्शन मिळतं, बरोबर आहे तुमचं, पण कसं असतं, काही गोष्टी अशा असतात की आपण त्या करू शकत नाही. आणि भरपूर अशा ज्या महिला आहेत त्यांना तर पैशाची पण अडचण आहे, वेळेची तर आहेच, पैशांची पण अडचण असते. त्यामुळे मी तुम्हाला एक सजेशन देते, ज्यांच्याजवळ पैसे नाहीत किंवा वेळ फार कमी आहे, आपण काय करायचं, आपले वीक पॉईंट शोधायचे, टॉपिक घ्यायचं, टॉपिक यूट्यूबवर किंवा गुगलवर जायचं, सर्च करायचं, भरपूर अशी लिस्ट येते, त्यावर आपला छान अभ्यास करायचा, विश्लेषण पाहायचं, ॲनालिसिस करायचं, मागच्या टॉपिकवर किंवा मागच्या PYQवर कुठले प्रश्न आले ते शोधायचे आणि त्यानुसार अभ्यास करायचा. तर मी सध्या कुठलाही क्लास लावत नाही आहे, कारण मी यूट्यूबवर जे फ्री क्लासेस असतात तेच बघते आणि माझे टॉपिक क्लिअर करते. माझा सेल्फ स्टडी सुरू आहे आणि टेस्ट सिरीज कुठली जॉईन करणार हे तुम्हाला सांगितलेलं आहे. ऑनलाईन अभ्यास ही जी टेस्ट सिरीज आहे मी हे जॉईन करेल आणि जेव्हा करेल नक्की तुम्हाला सांगेल, मी त्याचं नोटिफिकेशन देईल. तर आत्ता बघा मला लाईव्ह घ्यायचं आहे, तर फक्त मला थोडा वेळ द्या, मी नक्की लाईव्ह सुरू करते. मी अभ्यासाला उठते, परत मुलाजवळ जावं लागते, परत यावं लागतं, त्यामुळे माझी जरा जबलिंग सुरू आहे आणि मला असं वाटतं मग तुमचा जो वेळ राहील सकाळचा अभ्यासाचा तो पण तुम्हाला पण डिस्टर्ब होईल, म्हणून मग मी ते लाईव्हचं ऑप्शन सुरू करत नाही आहे सकाळचं. जरा माझा ताळमेळ व्यवस्थित झाला तर मग मी त्यातून मार्ग शोधून काढते आणि नक्की तुम्हाला पोस्टमध्ये सांगते. तर मैत्रिणींनो, असं स्वतःला घडवत राहा, स्वतःचं अस्तित्व टिकवत राहा आणि त्याला घडवण्यात इतकं व्यस्त व्हा की दुसऱ्याच्या चुका शोधण्यासाठी आपल्याला वेळच राहणार नाही. आणि स्वतःच्या पॉझिटिव्ह विचारांना खत पाणी द्या, निगेटिव्ह विचारांना दूर करा आणि स्मार्ट स्टडी करा. भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, अभ्यासाला सुरुवात करा आणि सेल्फ कॉन्फिडन्स राहा. बाय.